महत्वाची बातमी, उत्तम जानकर आमदारकीचा राजीनामा देणार आहेत। दिल्लीतील मुख्य निवडणूक आयुक्तांकडे 23 तारखेला ते राजीनामा देणार आहेत। महत्वाची बातमी आपण बघतोय, उत्तम जानकर हे आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत। दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांकडे 23 तारखेला ते आपला आमदारकीचा राजीनामा देणार आहेत। उत्तम जानकर हे शरद पवार गटाचे आमदार आहेत। या धानोरच्या लोकांनी याही अगोदर 1200 लोकांनी प्रतिज्ञापत्र करून इलेक्शन कमिशनच्या नावानं आमच्या गावाची पडताळणी करून द्या, आणि तुम्ही जर पडताळणी करत नसाल तर माझ्यावरती या तालुक्यामधला प्रचंड असा दबाव आहे। म्हणून मी 23 जानेवारीला माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय आणि 25 तारखेला बच्चूभाऊ कडू आणि आम्ही जंतर मंतरवरती जर माझं बाय इलेक्शनने डिक्लेअर केलं नाही आणि ते इलेक्शन बॅलेट पेपरवरती व्हावं किंवा व्हीव्हीपॅट मधून चिठ्ठी बाहेर काढून व्हावं, अशा पद्धतीचं निवडणूक आयोगानं पारदर्शी इलेक्शन घ्यावं ही आमची अपेक्षा आहे। आणि जर नाही घेतलं तर हा देशव्यापी विषय आहे। दिल्लीमध्ये सध्या इलेक्शन चालू आहे आणि दिल्लीमध्ये सुद्धा राहुल गांधी आणि केजरीवाल यांचा हाच ईव्हीएमचा मुख्य विषय आहे की आमच्या या दिल्लीमध्ये सुद्धा हेराफेरी होऊ शकते, अशा पद्धतीची भीती तिथल्याही राजकीय पक्षांना आहे। आणि म्हणून हे सगळे त्यामध्ये सामील होतील आणि आमचं आंदोलन त्या ठिकाणी, आंदोलन म्हणा सत्याग्रह म्हणा, आम्ही दिल्लीच्या जंतर मंतरवरती 25 तारखेला करणार आहोत। किती लोकांनी प्रतिज्ञापत्र दिलेले सध्या धानोर मधल्या 1200 लोकांनी प्रतिज्ञापत्र इलेक्शन कमिशनच्या नावानं अफिडेव्हिट करून दिलेलं आहे आणि 1466 लोकांनी मार्कडवाडीच्या प्रतिज्ञापत्र करून दिलेलं आहे। हे दोन्ही घेऊन आम्ही इलेक्शन कमिशनकडे दाखल करणार आहोत। जंतर मंतरवरती कोण कोण असणार आंदोलनाला आपले? आता आम्ही आणि बच्चूभाऊ कडू आम्ही दोघं तर आहोत। त्या ठिकाणी केजरीवालांचाही हाच विषय आहे, राहुलजी गांधींचा हाच विषय आहे, त्यामुळे ते सुद्धा सोबत येतील किंवा त्यांना सुद्धा या देशामधली पारदर्शी निवडणूक व्हावी हा मुद्दा राहुलजींचाही आहे, केजरीवालजींचाही आहे। कारण त्यांना लोकसभेमध्ये, कॉर्पोरेशनमध्ये, गुजरातच्या निवडणुकीमध्ये या ईव्हीएमच्या माध्यमातूनच पराभव करण्यात आलेला होता आणि आता सुद्धा